नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात सॉरी काय म्हणायचंय मनस्वी आणि सरिताच्या स्वयंपाकघरात आज आम्ही करणार आहोत आमरस थाळी। ती आमरस आणि थाळीमध्ये काहीतरी वेगळंच म्हणते। तर आज आम्ही आमरस थाळी करणार आहोत आणि आमच्याकडे आमरस असेल ना तर त्यावेळी भाज्या अशा खूप स्पेशल केल्या जातात, म्हणजे पनीर बिनीर असं नाही केला जात। तर आमच्याकडे साधीच पण तिखट भाजी केली जाते, त्यामुळे काय होतं की त्या आमरसाच्या गोडीला त्या तिखट भाजीचा असा एक छान बॅलन्स तयार होतो। तर एकदम साधी सोपी थाळी आहे। आमरस करायचा आहे, वरण भात, भडीची पोळी, तळण आहे, त्याच्यासोबत एक वडीचा प्रकार दाखवणार आहे आणि आपली भाजी। आणि इथं मी पूर्वनियोजन पूर्वतयारी सहित सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे तुम्हालाही स्वयंपाक करताना त्याचा उपयोग होईल। आणि आज मी मुद्दामहून हे शूट मनस्वी असताना केले, कारण तिने मला सांगितलं होतं की आई आमरस मीच करणार, तर आज आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार। मम्मा करायची सुरुवात। आई आमरस एवढं इझी बनवायचं? हो इझी असतो, सगळंच इझी असतं। मी मनस्वीला आज आमरस करायला शिकवणार आहे। सुरुवात करूया, चला। तर आमरस करायचा आहे त्यासाठी इथं मी 5 ते 6 चांगले पिकलेले मध्यम आकाराचे देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत। आंबे रस करायच्या आधी तासभर तरी पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे त्याचा चीक असा सुटतो आणि आंब्यामधली उष्णता पण कमी होते असं म्हणतात। आंबे भिजत घातले, पण आता आंबे बघितल्यावर मनू काही ती खाल्ल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे तिला एक आंबा कापून दिला, म्हणजे ती जरा शांत बसेल आणि मला पुढची तयारी पटापट करता येईल। आता सगळ्यात पहिल्यांदा सगळेच जण कुकर लावतात, मी पण कुकर लावणार आहे डाळ भाताचा। तर कुकरच्या डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ मी मोजून काढले आणि माझे बघा सगळे असे वजनदार मोठे मोठे डबे खालच्या एकाच ट्रॉलीमध्ये बरोबर बसतात। मला माहिती आहे किचन टूर करायची आहे, बघू आता मला कधी वेळ मिळतोय। किचन टूर बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग कमेंटमध्ये सरिताच किचन लिहा, म्हणजे अशा भरपूर कमेंट्स आल्या की मला उत्साह येईल आणि मी लवकर किचन टूर करेल। तर चला, डाळ तांदूळ धुतले, पाणी घातलं। आता कुकरच्या तळाशी पाणी घालायचं, आधी डाळीचा डबा मग तांदळाचा डबा ठेवायचा, मीठ घातलं तांदळामध्ये आणि याच्यावर झाकणी ठेवली। पटकन आठवलं की भाजीत तिखट असणार आहे, त्यामुळं थोडासा बटाटा उकडू, म्हणजे मनू आणि पार्थला तो पण खाता येईल। तर चला, कुकर लावून झाला आहे। आता लगेच आपण कणिक तिंबून घेऊया। परातीमध्ये मी कणिक काढली, मी असं थोडं थोडं मोजून घेते, म्हणजे जेवढ्या चपात्या करायच्यात तेवढे भाग मी मोजते, म्हणजे जास्त कणिक मळली जात नाही किंवा कमी पडत नाही। साधारण 10 ते 12 चपाती करायची आहे। मीठ घातलं आणि याला मिसळून मी फक्त कणिक सुरुवातीला ओलवून घेते, फार वेळ तिंबत नाही। आणि गंमत सांगते, मनू, पार्थ आणि उत्कर्षसुद्धा आमच्या घरामध्ये अशी भिजलेली कणिक खातात। कसं खातात देव जाणे, मला ना कसं तरी होतं ते खाल्ल्यानंतर। आता तुमच्याकडे काही असे नमुने असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। तर कणिक ओलावून झाली, याला झाकून आपण स्वयंपाक होईपर्यंत ठेवूया। दुसरीकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर उतरवला। आता सगळ्यात पहिल्यांदा वडीची तयारी करू, म्हणजे सगळा स्वयंपाक होईपर्यंत वड्या उकडून गार होतील। तर हे बघा, फ्रीजच्या दरवाजामध्ये मी असे डबे ठेवते। बऱ्याच जणांनी किचन टिपच्या व्हिडिओत विचारलं होतं तुमचा दरवाजा दाखवा, फ्रीजचा डबे कसले आहेत, तर हे असे डबे आहेत। मी वडीचं सगळं सामान काढलं, मिरची, आलं, दुधी आणि कोथिंबीर। तर पहिल्यांदा मी काय करते, खलबत्त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि इंचभर आलं असं जाडसर ठेचून घेणार आहे, कारण मी शक्यतो मिरची आणि आल्याची पेस्ट ताजीच वापरते, ती जरा जरी अशी दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवली की वास येतो म्हणून। त्याचबरोबर कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतली। आता दुधीचं साल काढून घ्यायचं आहे। तर काल बघा फ्रीज कसं आहे आमचा, टच केलं की त्याचं म्हणजे लगेच त्याचं सेटिंग चेंज होतं। तर काल चुकून मनूने फ्रीजचं कूलिंग वाढवलं, म्हणजे तिच्याकडनं चुकून झालं, त्यामुळं भाज्या बघा गारठल्यात। दुधी पण बघा असा काळपट झाला आहे वरून। आणि भाज्या जेव्हा चिरत असते ना त्यावेळी मी असं ताट जवळ ठेवते, मी आधीच पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामध्ये भाज्या चिरलेला सगळा कचरा साठवते, म्हणजे ओटा खराब होत नाही आणि पटकन तसा कचऱ्याच्या डब्यात टाकता येतो आणि फार काम वाढत नाही। तर आता कोथिंबीर चिरून घेतली, त्याच ताटामध्ये दुधी आपल्याला बारीक किसणीने किंवा जाड किसणीने किसून घ्यायचा आहे। तर साधारण अर्धा कप कोथिंबीर असेल चिरलेली, त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 कप किसलेला दुधी घ्यायचा आहे। थोडंफार प्रमाण इकडं तिकडं झालं तरी चालेल। तर दुधी किसून झाला, आता बाकीचं सामान काढते। आणि खरं सांगू का, शूटचा स्वयंपाक, घरचा स्वयंपाक एवढा गोंधळ उडतो ना कधी कधी किराणा भरताना, त्यामुळे कधी कधी डबे ठेवायला पाहिजे तशी जागा पुरत नाही। मला माहिती आहे एक जरी मोठं स्वयंपाकघर असलं, 2च नाही तरीसुद्धा हे होतंच, कारण स्वयंपाकघर आहे, थोडंफार इकडं तिकडं होणारच। चला, दुधीच्या वडीचं सगळं सामान मी काढून घेतलं आहे। तर यामध्ये आता घालूयात 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट, म्हणजे आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती घातली। 2 चमचे तीळ घालायचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ आणि 1 कप बेसन लागणार आहे, त्यातलं थोडं घातलं। सोबतच पाव कप तांदळाचं पीठ घालायचं,
आता पाणी जराही घालायचं नाही, या दुधीच्या ओलाव्यामध्येच याला फक्त भिजवून घ्यायचं आहे. आता याला मी असं भिजवून घेतलं, पण हे खूप ओलसर वाटतं आहे म्हणून यामध्ये मी अजून बेसन घालते आहे. तर इथं मला एकूण 1 कप बेसन लागलं आणि आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालं आहे. आता लगेच एका ताटलीला मी तेल पुसून घेते आहे आणि या ताटलीमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून असं थोडंसं जाडसरच थापायचं आहे. 1 इंच जाड थर द्यायचा. पीठ थोडं सैल असलं तरी चालेल, पण घट्ट नको, नाहीतर वडी घशामध्ये दाटल्यासारखी होणार. तर पीठ मी असं थापून घेतलं. आता याच्यावर थोडेसे तीळ टाकूयात, म्हणजे ते दिसतातही छान आणि दाताखाली टसटस मस्त लागतात. चला, आता कढईमध्ये पाणी घातलं, गॅस चालू केला. आता काय होतं, शूटसाठी सामान इकडं तिकडं होतं, लक्षात येत नाही, त्यामुळे आतमध्ये जी कढई असते ना ठेवायची ती तिकडंच राहिली. म्हणून मी काय करते, कढईवर ठेवते चाळणी. या चाळणीवर मी ताटली ठेवणार आहे आणि याच्यावर झाकून 15-20 मिनिटांसाठी वाफवून घेणार. चला, वड्या उकडायला ठेवल्या. आता आमच्या मावशी सुट्टीवर आहेत 10 दिवसांसाठी, तर आता पटकन हातासरशी भांडी घासून घेते, कारण ओली भांडी असली की पटापट घासली जातात, पाणी कमी लागतं. आणि त्याचबरोबर ओटासुद्धा वरचेवर साफ करून घेतला. तर अर्धा पाऊण तास होत आलेला आहे आणि एवढ्या वेळामध्ये मी सगळी तयारी केली. जसं की कणिक तिंबलेली, आंबे भिजू घातलेले आहेत, दुधीच्या वड्या करून घेतल्या आणि त्यानंतर सगळा ओटा लगेच आवरून घेतला, कारण या गोष्टी वाळून बसल्या ना, बेसन खास करून, तर मग ओटा साफ करायला खूप वेळ लागतो, खास करून उन्हाळा असल्यावर हे लक्षात घ्या. आणि मला पसारा असलं की अजिबातच सुचत नाही. एवढा वेळ मनस्वी बाहेर होती, आता आमरस करायची वेळ आली की लगेच येऊन बसली. आणि आज आमच्या मावशी नाही आहेत, 10 दिवस सुट्टीवर आहेत, त्यामुळं लगेच भांडी पण घासून घेतली, कारण भांडी ओली असताना घासली की पाणीही कमी लागतं आणि पटकन निघली जातात आणि फार पसारा होत नाही. परत भांड्यांचा पसारा म्हणजे नको वाटतं. हे एवढं सगळं झालं. 40-45 मिनिट झालेली आहेत. त्यानंतर थोडंसं पाणी पिलं माठातलं गार, मनस्वीपाशी बसून, कारण उन्हाळा आहे. तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये पाणी पित राहा स्वयंपाक करत असताना. आणि तिला आता अंदाज आला की आता आई काहीतरी वेगळं करायला लागली आहे, म्हणून मग ती लगेच आमरस करायला आली आहे. तर आता आमरस करूया का मनस्वी? ती फक्त असं शेलकं काम करायला येते, हो की नाही? चला, आमरस करून घेतो आपण. करायचं का आमरस? हां, पहिले चीक काढायचा, आंघोळ घालायची आंब्याला. ठेव म्हणू तुझा पण. खालून आंबा दाब असा असं थोडंसं त्याला दाबून सॉफ्ट करायचं. तर एवढ्या वेळामध्ये आंबे चांगले भिजलेले, चीक पण असा सुटला असेल तर तो आधी चोळून काढायचा, आंबे पुन्हा एकदा धुवायचे. आता आंबे आपल्याला मऊ करून घ्यायचे. कुठळ्या आधीच मोडून घ्यायच्या. असे आंबे मऊ करून घेतले की रस छान निघतो आणि आमची मनुबाई असली की असा टाईमपास होतो. तर चला, आंबे मऊ करून घेतले. मग आता देठाचा भाग काढून टाकायचा, आंबा फोडायचा आणि मग रस पिळून काढायचा. मला रवीने रस आवडतो, त्यामुळे मी असा करते आहे. तुम्ही मिक्सरवर सुद्धा करू शकता. तर चला, आता यामध्ये गरजेप्रमाणे साखर घालायची, आंब्याच्या गोडीप्रमाणे. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे बघा किती मस्त चव खुलून येते. आणि याला रवीने मी घुसळून घेणार आहे, किंवा मुलांना द्यायचं घुसळायला, तर मी आता वड्या बघते. तर हे बघा, वड्या मस्त शिजलेल्या आहेत, छान वाफ बसली आहे, सुरी रोवल्यावर चिकटत नाही, याचा अर्थ वडी शिजलेली आहे. गॅस बंद करू आणि वड्या गार व्हायला देऊ. तर दुसरीकडे आमरस पण झाला आहे, म्हणून हे घुसळून ठेवला आहे, त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता पटकन 2 भाज्या करायच्या आहेत, त्याची मी तयारी काढून घेते एकदमच, म्हणजे मग गॅसकडे वळता येईल. तर पहिल्यांदा गवारीच्या भाजीची तयारी काढली. गवार चाळणीवर स्वच्छ धुवून घेतली. आता गवारीच्या वाटणासाठी मिक्सरमध्ये इंचभर आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून सुकं किंवा ओलं खोबरं घालायचं आणि पाणी न घालता जाडसर वाटायचं. इतर वेळी करत असाल तर यामध्ये लसूण पण घालू शकता. तर हे बघा, असं वाटण तयार झालं आहे. आता बटाट्याची भाजीची पण पटकन तयारी करते. उकडलेले बटाटे चांगले उकडलेत, कुकरमधनं काढले, कुकर पुन्हा झाकून ठेवला, म्हणजे मग भात जेवणापर्यंत गरम राहील. बटाट्याचं साल काढून घ्यायचं. सोबतच गवारीसाठी मी कढीपत्ता चिरला आहे, म्हणजे मुलं अशी खात नाहीत तशी खातील. तर कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली. आता बटाट्याचं साल काढून आपण फोडी करून घेऊयात. नुसत्या जिऱ्याच्या आणि हिंगाच्या फोडणीमधला बटाटा बघा भारी लागतो आणि त्याला ना बारीक फोडी ठेवायच्या बटाट्याच्या. चला, दोन्ही भाज्यांची तयारी झाली. कांदा लसूण नसलं की पटकन होतं, हो की नाही? तर आता दोन्ही भाज्या एकामागे एक पटकन फोडणी देऊया.
आता मावशी असोत किंवा नसोत मी भांडी कमीच पाडण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे एकाच कढईमध्ये मी दोन्ही भाज्या फोडणी देणार आहे. पहिल्यांदा कढईमध्ये 2 चमचे तेल तापवलं, बटाटा करणार आहोत. तेल तापलं की त्यामध्ये घालू पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. दोन्ही छान फुललं की मग घालायचं पाव चमचा हिंग, 2 चिमूट हळद आणि थोडीशी कोथिंबीर. याला परतून घेतलं की उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या फोडणीमध्ये बटाटा 1-2 मिनटं परतायचा. इतका मस्त लागतो ना, कांदा बिंदा घालण्याची गरजच नाही. 2-3 मिनिटं परतलं आणि आपली बटाट्याची भाजी तयार झाली. आता याच कढईत आपण गवार करणार आहोत, त्यामुळे ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि ही कढई फक्त धुवून घ्यायची, त्यातलं खरकटं वगैरे काढून टाकायचं. आता याच्यामध्येच गवार फोडणी घालायची. धुतलेली गवार पहिल्यांदा कढईमध्ये 2-3 मिनटं भाजायची, काही न घालता भाजायची आणि मग त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं. मग पुन्हा 3 ते 4 मिनिटं हलके डाग येईस्तोवर गवार भाजून घ्यायची. गवार आधी भाजून घेतली की ती गिळगिळीत लागत नाही आणि भाजी पण चवीला मस्त लागते. गवार 5-6 मिनटं भाजली, एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये फोडणी करू. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल तापवलं. तेल तापलं की त्यामध्ये घालायची पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग. सोबतच तयार केलेलं वाटण घालायचं, चिरलेला कढीपत्ता घालायचा आणि मंद आचेवर अगदी काही सेकंद परतायचं. वाटण परतलं. आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, थोडीशी कोथिंबीर आणि पाव ते अर्धी वाटी पाणी घालायचं, म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि यांना 2 मिनटं परतायचं. पाणी घालून मसाले परतले, मस्त रंग येतो. आता याला छान तेल पण सुटलेलं आहे. यामध्ये भाजून घेतलेली गवार घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. गवारीला 2 मिनटं या वाटणामध्ये परतून घ्यायचं. तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवी तसं पाणी घालायचं, पण खूप पातळ करायची नाही गवार. पाणी घातलं की याला मिसळलं, उकळी आणायची आणि मग यामध्ये घालायचा आहे अर्धा टीस्पून गरम मसाला, किंवा तुम्ही इतर वेळी करता तर कांदा लसूण मसाला घाला आणि याला मंद आचेवर 5-6 मिनिटांसाठी शिजून द्यायचं. आता ते होतं तोपर्यंत पुन्हा वस्तू जागच्या जागी ठेवूयात. फोडणीचं तेल जे काही गॅसवर वगैरे उडलं आहे ना, ते पटकन मी अशी पुसून घेते. गॅस गरम असला तरी तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत का? गॅस खराब झाला की लगे पुसू वाटतो, हे कमेंटमध्ये सांगा. चला, गवार शिजते तोपर्यंत आपण वरण पण घुसळून घेऊयात. कुकरमधनं शिजलेली डाळ मी पातेल्यामध्ये काढून घेतली. आता वरण गरम गरम असताना चांगलं घुसळलं जातं म्हणून मी कुकरमध्येच ठेवलं होतं. यामध्ये घालू पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता याला 2 ते 3 मिनिटांसाठी पाणी घालून चांगलं घुसळून घ्यायचं. आई घालते तशी मी 1 पळी शेंगदाण्याचं तेल घातलं, म्हणजे वरण खाल्ल्यामुळं पित्त होत नाही. आणि मग वरण उकळायला ठेवलं. एवढं होईपर्यंत गवार पण मस्त शिजली असेल. आहा, भारी दिसते ना. तर भाजून घेतलेली गवार असेल ना की पटकन शिजते, म्हणजे आधी थोडी आणि नंतर थोडी. छान मिळून पण आलेली आहे. पण तरीही शेवटी घालणार आहे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट. 2 चमचे कूट घातला आणि न झाकता 2 मिनटं याला मंद आचेवर शिजवलं. इकडे वरणाला पण उकळी आलेली आहे. गॅस कमी करू आणि वरण मंद आचेवर 3-4 मिनटं उकळून देऊ. आता दुसरीकडे गवार पण आपली झालेली आहे. शेवटी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. वरणसुद्धा मस्त उकळलं आहे. वरणाचा गॅस पण बंद करूयात. तर काय काय झालं, इकडे आपला भात झाला आहे, बटाट्याची भाजी झाली आहे, वरण झालं आहे आणि गवार झाली. तर आपला आमरस झाला, वरण भात झालेला आहे, दोन्ही भाज्या झाल्या. भाज्यांमध्ये बटाटा प्लॅनमध्ये नव्हता, पण गवार तिखट आहे. मनस्वी आणि पार्थ पण तितकं खाणार नाही. पार्थ खातो, पण असं खूप तिखट असेल तर थोडी खातो, म्हणून मग बटाट्याची भाजी ऐनवेळी केली. म्हणून मग बटाटा डाळीमध्ये कुकरला लावला आणि मोहरी आणि जिऱ्याचा तडका दिला आणि याच्यातला हिंग खूप मस्त लागतो. आणि आता शेपूट राहिलं आहे. म्हणजे काय, तर आता वड्या गार झाल्यात, कापून घेणार आहे. त्यानंतर कुरडई पापड तळायची, त्यातच वड्या तळायच्या आणि त्यानंतर कोशिंबीर करायची काकडीची आणि पोळ्या करायला घ्यायच्या. आणि एवढं सगळं होत असताना मी थोडी थोडी भांडी पण मध्ये घासून घेतलेली आहेत, म्हणजे जास्त पसारा नको. चला, आता हे सगळं करून घेते. जवळपास सगळा स्वयंपाक झाला आहे. वड्या पूर्ण गार झाल्या, यांना मी कापून घेते. मी अशा चौकोनी वड्या कापते. तुम्ही हव्या तशा आकारामध्ये कापू शकता. हे बघा, मस्त वड्या निघतात, छान दिसते ना. आणि या वड्या अशा उकडलेल्या पण खायला मस्त लागतात बरं का, म्हणजे तळून खायच्या नसतील तर अशाही खाऊ शकता. तर वड्या कापून घेतल्या. आता परत गॅस चालू करण्याच्या आधी मी काकडीची कोशिंबीर करून घेणार आहे. तर काकडीच्या कोशिंबीरीसाठी 2 काकड्या मी घेणार आहे. त्याला चोचवून घ्यायचं आहे. चोचवायचं म्हणजे काय, काकडीची टोकं कापायची, साल काढायचं. त्यानंतर काकडी अशी उभी धरायची, तिला सुरीने किंवा विळीने असं उभं छिन्न विछिन्न करायचं आणि त्याच्यानंतर आडवं ठेवून बारीक चिरून घ्यायचं. याला म्हणतात काकडी चोचवणं. तुम्हाला येत नाही तर तुम्ही बारीक चिरून किंवा किसून घेऊ शकता.
आता इथं 2 काकड्या मी चोचवून एका काचेच्या भांड्यामध्ये काढल्या. तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता. आता यामध्ये घालायचे 2 ते 3 टेबलस्पून घट्ट आणि ताजं दही, किंवा दह्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल, किंवा दही नाही वापरायचं तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, चमचाभर साखर घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे मिसळलं, याची फोडणी करू. चमचाभर तेल गरम झालं, त्यामध्ये घालू पाव चमचा मोहरी, 1 हिरवी मिरची उभी किंवा बारीक चिरून घालायची, कढीपत्त्याची काडी घालायची, पापड आणि कुरडई तळून झाले. आता सगळ्यात शेवटी वड्या तळूयात. तेल मध्यम गरम आहे, गॅस कमी करायचा, मावतील एवढ्या वड्या घालायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळायच्या. मस्त कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत. आता पटकन चपाती म्हणजेच घडीची पोळी करून घेऊ, म्हणजे आपला सगळा स्वयंपाक झाला. अक्षय तृतीयेचा संपूर्ण स्वयंपाक म्हणजे आमरस थाळी तयार झाली आहे, ज्यामध्ये आपण केला आहे आमरस, गवारीची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात, दुधीच्या वड्या केलेल्या आहेत, तळण आहे, पोळ्या आहेत आणि आपण केली खमंग काकडी. आणि एवढं सगळं आपण अगदी पूर्वतयारीपासून सगळं तुमच्यासमोर केलं आहे बरं का. आणि हे सगळं करत असताना मनस्वीची लुडबुड पण आहे बरं का. तर सगळा स्वयंपाक झाला आहे, नैवेद्य दाखवून घेऊ. तर अक्षय तृतीयेचा सगळा स्वयंपाक झाला, नैवेद्यसुद्धा दाखवून झाला आणि फायनली मनूला आमरस खायला दिला. कारण त्या आमरसापायी तर एवढं सगळं चाललं होतं तिचं, म्हणजे फक्त लुडबुड बरं का, बाकी काही नाही. आमरस केला की दुसरं ती अशीच निघून गेली. आणि इथं सगळा स्वयंपाक झाला. इथं मी मुद्दामहून पूर्वतयारीसहित स्वयंपाक कसा करावा हे दाखवलं, जेणेकरून जे नवशिके असतील त्यांना अगदी पूर्वतयारी करत असताना गोंधळ उडू नये आणि सगळा स्वयंपाक व्यवस्थित सुटसुटीतपणे व्हावा, म्हणून मदत व्हावी, म्हणून अशा पद्धतीचा व्हिडिओ केला आहे. जर माझ्यापेक्षाही अजून छान सुटसुटीत पद्धत तुमच्याकडे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा रोजचा स्वयंपाक करताना किंवा शूटसाठी काही करत असताना मी त्याचा नक्कीच उपयोग करेन. खा खा सांगा कसं झालं. ती खाल्लाय पण आधीच सांगायचं. हां, कसा झाला आमरस? तर चांगला झाला ना. थोडासा चांगला झाला आणि थोडा चांगला झालाय. तूच केलास, मी नाही केला. मग नाही छान झाला ना. झालाय. ओके. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया तसं. बरं, हां, पुन्हा भेटूयात. काय असतं ते? पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.